जातं आणि ब नावाच्या टीम सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहेत. तशाच या टीम आपल्याला पाहायला मिळतात. दोनही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. बंटी बोहीर जे क्षेत्ररक्षकांच्या भूमिकेमध्ये आहेत ते त्यांनी जर झेल पकडला, त्यांच्याकडे झेल जर गेला तर सागर यांच्या माध्यमातून दिले जातील 200 रुपयाचे कॅश प्राइज. त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे आणि बंटी बोहीर मैदानातून इशारा करत असताना की कॅचसाठी 200 ने काही होणार नाहीये, 500 ची जर नोट आली तर खूप बरं होईल, कारण का आज सुपर संडे मॅच सुरू होते. पंचांचा हिरवा सिग्नल दिला जातो. स्ट्राईक इनवर फलंदाज आहे पवन, नॉन स्ट्राईकला आकाश. हे समीकरण तोडण्यासाठी धीरज. पहिला चेंडू ओव्हर पिच लॉफ करून दिलाय लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भव्य दिव्य स्वागत केले गोलंदाज धीरजचं. फलंदाज पवन याने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. पहिल्या चेंडूवर धीरजच्या विपक्षामध्ये पवनच्या माध्यमातून चौकार आलाय. आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक होते, एक काऊ कॉर्नर मध्ये, त्यामुळे लॉंग ऑन थोडासा खाली होता आणि तिथून गॅप मधून हा ओव्हर पिच चेंडूवर चौकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली पवनने. राईट अँड ओव्हर द विकेटने पवन साठी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर स्टंप पासून दूर ठेवला. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च केली वाईटच्या रूपाने. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 वर. चांगली सुरुवात करून दिली धीरजने. 5 ओव्हरचा हा सामना आणि पहिल्या 2 पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये बॅटरला संधी असते, कारण का आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक असतात आणि दुसऱ्या ओव्हरसाठी 3 ठेवले जातात. यावेळी स्लॉक स्वीपचा हा नमुना डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार चौकार येतोय पवनच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर वाईट चेंडू आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील चौकार आले. 2 चौकार ठोकलेत पवनने. चौकारांची हॅट्रिक करेल का? बॅकफुटला जात असताना लेट कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फिकी होते तोपर्यंत पुन्हा एक सिंगल पवनच्या खात्यामध्ये येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये 10 वर. पहिल्या 3 चेंडूमध्ये धीरज या गोलंदाजाने 10 धावा खर्च केल्यात. सुरुवात तर चांगली झाली. नाणेफेक हारल्यानंतर जय बजरंग डोंगरनावे ब टीमच्या माध्यमातून दमदार सुरुवात करून दिली. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाले फलंदाज पवनच्या माध्यमातून. क्लासिकल फटके तो सजवतोय. लेंथ लाईन गोलंदाजाची लवकर पीक करतोय. लेंथ लाईन नुसार फटके सजवण्यासाठी हा पवन ओळखलं जाते आणि त्यांनी मात्र चांगली सुरुवात करून दिली डोंगरनावे ब टीमला. स्ट्राईक एंडवर आकाश. स्विच हिट करण्याचा प्रयत्न उजव्या खूपच दूर होता. वाईटचा इशारा. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने स्विच हिटचा प्रयत्न करत होता फलंदाज आकाश, परंतु संपर्क त्याला करता आला नाही. राईट अँड ओव्हर द विकेटने जात असताना स्विच हिटचा प्रयत्न केला, परंतु वाईटची जी गाईडलाईन आहे तिच्यापासून खूपच दूर होता चेंडू. एक्स्ट्रा धाव खर्च केले. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 वाईट चेंडू हाताळले धीरजने. टीमची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली. आकाशसाठी फुल टॉच होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न टायमिंग साध्य करता आलं नाही. गतीने बीट केल्या गोलंदाज धीरजने आकाशला. हा चेंडू निर्धाव आलाय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 चौकार 2 वाईट चेंडू देखील हाताळले गेलेत. रिप्ले दाखवू लागले की कशा पद्धतीने कव्हरने एक्स्ट्रा कव्हरमध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज आकाश. 4 चेंडूमध्ये 11 धावा आतापर्यंत खर्च केले धीरजने. ओव्हर द विकेटने लेन चांगली होती. बॉटमेजचा वापर करत असताना खूपच चांगला ऑन ड्राईव्ह. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत सिंगल धाव येते आकाशच्या खात्यामध्ये आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या अंकावर. पॉवर पेचं हे पहिलं षटक आणि त्या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त करता आले नाही पहिल्या 5 चेंडूमध्ये धीरजला, परंतु 2 चौकार त्याने खर्च केलेत आणि 12 धावा 5 चेंडूमध्ये खर्च करत असताना गोलंदाज धीरज. स्ट्राईक एंडवर पवन. यावेळी लेन चांगली होती. बॉटमिनचा पुन्हा वापर केला. ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षकांनी चुकी केली. ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील पूर्ण होते. खराब थ्रो पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर 2 धाबा आलेत आणि ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय बजरंग डोंगरनावे बी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 14. दमदार सुरुवात करून दिली फलंदाज पवन आणि आकाशने.
पवनच्या बॅटमधून 2 चौकार आले, त्यांनी चेंडू फेस केले, 4-11 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि आकाशने 2 चेंडू फेस करत असताना एक सिंगल धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. 14च्या करंट रेटने सुरुवात झाली आहे या मॅचला आणि अशाच पद्धतीने फलंदाजी झाली तर 5 ओव्हरमध्ये प्रोजेक्टर स्कोर सांगतोय की 70 पर्यंत या धावा जाऊ शकतात. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये खूप वेळा रंग बदलले जातात, कधी काही होऊ शकतो असा हा खेळ क्रिकेटचा आपण सध्या पाहतोय. जर तरला या खेळामध्ये जागा नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटच्या विजयाची देखील आपण घोषणा करू शकत नाही. सरडा ज्या पद्धतीने रंग बदलतो ना त्याच पद्धतीने क्रिकेटच्या खेळामध्ये देखील रंग बदलले जातात. म्हणून जरी पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या असतील, कोणती विकेट गमावली नसेल बॅटिंग करत असताना डोंगर नावे टीमने, तरी देखील या मॅचमध्ये पुन्हा बदल होऊ शकतो कारण का हा खेळ क्रिकेटचा आहे. षटक क्रमांक 2 पिटूच्या ओव्हरची जबाबदारी प्रशिकवर दिली गेली, परंतु सलामीची जोडी अजूनही डोंगर नावे टीमची सुरक्षित आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर जयानुमान कानोल ब टीमने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा त्यांचा निर्णय योग्य असेल का? पहिल्या ओव्हरमध्ये निर्णय चुकीचा आहे असं वाटतं कारण का पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये जर एखादी विकेट प्राप्त करून दिली, सलामीवीरांना माघारी परतवलं तर थोडासा दबाव निर्माण होतो. जास्त वेळ खर्च करू नका, 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत, अन्यथा आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक शेवटच्या ओव्हरसाठी इनफील्डमध्ये ठेवावं लागेल. राईट हँड ओव्हर द विकेटने दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच दूर होता, वाईटचा इशारा. एक्स्ट्राने या ओव्हरला गोलंदाज प्रशिकने केली सुरुवात. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 वर. स्ट्राईक एंडवर आकाश आहेत, परंतु पवनने चांगली सुरुवात करून दिली. क्लीन बॉल, ढांडी गुल, विकेटचं पतन. विकेटची आपण चर्चा करत होतो आणि अखेरकार ती विकेट प्राप्त करून दिले प्रशिकने. रिप्ले पाहावा लागेल, हा रिप्ले खूप सुंदर आहे. क्लीन बॉल केलं फलंदाज आकाशला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. राईट हँड ओव्हर द विकेटने प्रशिक जात असताना अगदी लेन चांगली होती, यॉर्करचा मारा हेलिकॉप्टर स्टाईलने बॅकलिप ओपन करत असताना खेळण्याचा समोरच्या दिशेने प्रयत्न केला, तो प्रयत्न फसला आणि विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना डोंगर नावे टीमला फलंदाज बाद आकाश. ऋतुराज दमणे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल गोलंदाज प्रशिकला. 1 विकेट त्यांनी घेतली, परंतु अजूनही 2 विकेट घेतल्या. विकेटची हॅट्रिक जर प्राप्त केली तर पारितोषिक दिले जाईल. 301 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट आली नव्हती, आपण विकेटची चर्चा करत होतो की सुरुवात तर चांगली केली परंतु विकेट प्राप्त करून देणं गरजेचं होतं आणि अखेरकार दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करून देईल गोलंदाज प्रशिकने. फलंदाज बाद झाला आकाश आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज रोहित. दुसऱ्या ओव्हरमध्ये पलटवार केलाय. P1चं पहिलं षटक डोंगर नावे टीमच्या बाजूने राहिलं, परंतु P2च्या ओव्हरमध्ये पॉवर पिचच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रशिकने प्रत्युत्तर चांगलंच दिले. आउटफील्डमध्ये सध्या तरी 3 क्षेत्ररक्षक आहेत. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर, त्याच्यासाठी लॉंग ऑन. काऊ कॉर्नर वायडिश मध्ये थोडासा ठेवला गेलाय. लेन चांगले, पुन्हा अपील LBW साठी अपील केल्याने सहमती मिळाली आहे. दुसरा झटका लागत असताना जय बजरंग डोंगर नावे टीमला फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार ठरलाय फलंदाज रोहित. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. काय जबरदस्त मारा केला होता, अगदी बुंद्यात टाकला होता आणि पायावर चेंडू अधलला LBWच्या रूपाने. हा दुसरा झटका लागत असताना डोंगर नावे टीमला 2 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट नव्हती, 14 धावा खर्च केल्या होत्या धीरज गोलंदाजाने, तेव्हा पारडं जर झालं होतं डोंगर नावे टीमचं. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये P2च्या ओव्हरमध्ये कानोल टीमच्या या प्रशिकने मात्र 2 गडी बाद केलेत आणि तिसरी जर विकेट घेतली तर विकेटचे हॅट्रिक होईल आणि 300 रुपयाचा कॅश प्राइस देखील मिळेल. आउटफील्ड मध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षक राईट हँड बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेग मध्ये ठेवला गेला. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न झेल होता. गली क्षेत्रामध्ये प्रयत्न चांगले केले परंतु चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत. तोपर्यंत सिंगल धाव येते नवीन फलंदाज धनाजीच्या खात्यामध्ये आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या अंकावर. विकेट हॅट्रिकचा हा चेंडू होता परंतु ती प्राप्त झाली नाहीये. सुधीर पांडुरंग शितोले साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. लेग स्टंपवर हा फुल टॉच होता. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये?
पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि विकेट किपरच्या हातामध्ये झेल. तिसरा झटका लागत असताना डोंगर नावे बी टीमला. मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ही विकेट गेली. अगदी लोअर फुलटॉस चेंडू लेग स्टंपवर ठेवला होता, खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूवर विकेट गेली आहे. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची खडा आणि विकेट किपरच्या हातामध्ये सुंदर झेल. तिसरा झटका, तिसरा गडी बाद. खूपच चांगली कामगिरी दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रशिक्षच्या माध्यमातून दुसऱ्या अँगलमध्ये हा रिप्ले दाखवला गेले. मागचा पाय वाकवत असताना ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा हा प्रयत्न होता, परंतु बॅटची खडा आणि लेग स्लिप मध्ये झेल. गडी बाद. फलंदाज बाद झाले. पवन ज्याच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले होते त्याला देखील बाद केले. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये प्रशितने 3 विकेट घेतलेत आणि धावा खर्च केलेत फक्त 2. अप्रतिम गोलंदाजी, अद्भुत गोलंदाजी राहिली पिटूच्या ओव्हरमध्ये. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये संधी असते फलंदाजाला. दुसरं षटक पॉवर पिचचं सुरू आहे. आउटफील्डमध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु फलंदाजांना बांधून ठेवले गोलंदाजाने. लेफ्ट हँड बॅटर अगदी स्लॉट मध्ये उडवलं ऑन साइडला. डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे जयने षटकार ठोकून आपल्या इनिंगला केली आहे दमदार सुरुवात. आपण पाहू शकता कशा पद्धतीने अगदी पुढ्यात टाकला होता, त्याला ऑन साइडला उडवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयच्या बॅटमधून आलेला हा दणदणीत षटकार. विनंती असेल 2 ओव्हरसाठी आपण 10 मिनिटं घेतलेले, जास्त वेळ खर्च करू नका. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर षटकाराला ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना डोंगर नावे ब टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 गडी बाद 22 वर. आमचे मित्र जयजी ठाकरे कानोलचे या ठिकाणी जोडले गेलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत केलंय. उडवलंय पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग करून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. दमदार षटकार येतोय. फलंदाज ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवर देखील जयच्या माध्यमातून षटकार आले. 2 षटकार आपल्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. त्यांनी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 28 वर 3 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज धीरजने 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रशितने सुरुवात चांगली करून दिली. पहिल्या 4 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. 3 विकेट देखील प्राप्त करून दिल्या होत्या कानोल ब टीमला, परंतु शेवटचे 2 चेंडू आणि त्यावर आक्रमण चढवलं फलंदाज जयने. चांगलं उत्तर दिले जयने शेवटच्या 2 चेंडूवर. 28 धावा 3 गडी बाद अशी सुरुवात या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना जय बजरंग डोंगर नावे संघ जय हनुमान कानोल ब च्या विपक्षामध्ये. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 4 ओव्हर तुम्हाला अगदी वेळेवर पूर्ण करायचे आहेत, अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्ड मध्ये ठेवावा लागेल. पंच तुम्हाला वारंवार वॉर्निंग देत आहेत. आता मसा एंड करून गोलंदाजी होईल. तिसरं षटक धीरजाचं वैयक्तिक त्याचं. दुसरं षटक स्ट्राईक एंडवर धनाजी. लेन चांगली होती, बॉटोमेनचा वापर करत असताना हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होता, उचली करून फेकी करेल तोपर्यंत सिंगल येते धनाजीच्या खात्यामध्ये. खरं तर जय आल्या त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, त्याने त्याला स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न एक सिंगल धावेनिशी धनाजीने केलाय. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली. दोन्ही संघ मसा क्रिकेट असोसिएशन मधील एक मजबूत संघ म्हणून त्यांची ओळख राहिली आणि त्यांच्यामध्ये ही लढाई सध्या तुम्हाला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं, तिथे देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि त्याचबरोबर दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरी नावे या ठिकाणी देखील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता, नॉनस्टॅकवरून धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची संधी प्राप्त झाली ती मिळवली गोलंदाजाने. विकेटचं पतन. 4था झटका लागत असताना जय बजरंग डोंगर नावे बी टीमला नेमकंच घडलंय काय ते देखील आपण पाहणार आहोत ऑन स्क्रीनवर. फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला क्रॉस बॅटने. उंची भरपूर होती परंतु अंतर कमी होतं आणि त्याच्यानंतर फेकी झाली आणि धावबादच्या रूपाने विकेटचं पतन झाले.
चौथा गडी बाद झाल्याने चौथी विकेट गेल्यानंतर 6व्या क्रमांकाचा फलंदाज राहुल बाद होण्यापूर्वी धीरजचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये फक्त त्यांनी 2 धावांचं योगदान दिलं. 4 गडी बाद या मॅच मध्ये पहिल्याच इनिंग मध्ये खूप काही घडताना आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी मोठे फटके पाहायला मिळतात तर कधी गोलंदाज फलंदाजांना बाद करतात. चांगलं बॅटल रंगताना पाहायला मिळतं गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये. धीरज आपलं वैयक्तिक दुसरं षटक आणि दुसऱ्या ओव्हरचा हा तिसरा चेंडू लेफ्ट हँड बॅटरसाठी ओव्हर द विकेटने खूपच दूरवर ठेवलं होतं. स्टॅन पासून पुढे आहे का फलंदाज अपील केली रनआउटसाठी. वाईटचा इशारा आला. काय घडेल तिसऱ्या पंचांची माग केली आणि आता तिसऱ्या पंचांना चॅलेंज केलं गेले. पाहावं लागेल नेमकं घडलं काय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे त्याची तुम्हाला वाट पाहावी लागेल. परंतु काय चतुराई दाखवली विकेट किपरने. डायरेक्ट हिट केला होता. 5वी विकेट गमावली जाईल का डोंगर नावे टीमच्या माध्यमातून. फलंदाज बाद. चतुराई दाखवली होता फलंदाज आणि विकेट किपरने हिट केलं. डायरेक्ट बॅट हवेत आणि फलंदाज बाद. 5 गडी बाद झालेत. अर्धा संघ आता खेळाडू कक्षामध्ये परतलाय. अर्धी टीम आता खेळाडू कक्षामध्ये पाणी पिते. गोलंदाजी चांगली झाली आहे असं म्हणावं लागेल. जरूर धावा खर्च केल्या दोन्ही गोलंदाजांनी. धीरज असेल प्रसिद्ध असेल परंतु विकेट ज्या महत्वाच्या होत्या त्या देखील प्राप्त केल्यात. नवीन फलंदाज रोहन येतोय राहुलची साथ देण्यासाठी. रोहन आणि राहुल आता इथून विकेट टिकून त्यांना खेळावं लागेल कारण 5 विकेट गेलेत. 2.2 ओव्हरचा खेळ सध्या तरी समाप्त झालाय. तिसरी विकेट जर घेतली या ओव्हर मध्ये तर रुद्राक्ष दमणे यांच्या माध्यमातून धीरजला 300 रुपये दिले जातील. राईट अँड ओव्हर द विकेटने ऑन साइडला स्विंग खेळलाय. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. सिंगल येते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा जमा झाल्या होत्या. 28 धावांवर स्कोर होता परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये धीरजने चांगलं कमबॅक केले. या ओव्हरमध्ये धीरजने रनआउटच्या रूपाने विकेट देखील प्राप्त केले. वाईट चेंडूवरती विकेट आले आणि इकॉनॉमी गोलंदाजी या ओव्हरमध्ये धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. ही नवीन जोडी खेळपट्टीवर आहे. रोहनने एका सिंगलने आपल्या डावाला सुरुवात केली आणि आता इथून पार्टनरशिप करावी लागेल ओव्हर द विकेटने. समोर फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पिचिंग झाल्यानंतर थोडासा कोण तयार होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट चेंडू. राहुलला खातं ओपन करण्यासाठी पहिल्या चेंडूवर संघर्ष करावा लागतो. करण रेड्डीचा विचार केला तर 11 सरासरीने सध्या 31 धावा धावपलकावर सुरू आहेत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी केली धीरजने. यावेळेस उडवलं ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये सरळ त्याच्या हातामध्ये विकेटचं पतन. झटका क्रमांक विकेट क्रमांक 6 गमावं लागतं ते डोंगर नावे टीमला. 6वा झटका लागलाय. अप्रतिम गोलंदाजी तिसऱ्या ओव्हरमध्ये. खरं तर हे षटक वैयक्तिक धीरजचं दुसरं आहे. P1च्या ओव्हरमध्ये त्याला विकेट प्राप्त करता आली नाही परंतु या ओव्हरमध्ये इकॉनॉमिक गोलंदाजी करत असताना विकेट देखील त्याने प्राप्त केलं. ऑफ स्टंप पासून खूपच दूर ठेवला होता. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला. चुकीच्या फटक्याची निवड केली राहुलने. ते फलंदाज बाद झालेत. खातं देखील ओपन करता आलं नाही. फलंदाज राहुलला 2 चेंडू त्याने फेस केलेत परंतु स्वतःचं खातं ओपन करू शकला नाही. 6 विकेट गेलेत 31 या धावसंख्येवर आणि या मॅच मध्ये आता धावा जमा करण्यासाठी नाणेफेक हरल्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना डोंगर नावे ब टीमला खूप मोठा संघर्ष करावा लागतो. आयुष्यामध्ये 3 गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. एक म्हणजे आयुष्य जगण्यासाठी, दुसरं म्हणजे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि तिसरं म्हणजे निर्माण झालेलं अस्तित्व टिकवण्यासाठी. ही ग्रामीण क्रिकेटची लढाई देखील अस्तित्वासाठी असते. स्वतःचं नाव नाही परंतु आपल्या गावाचं नाव तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये घेऊन जाण्यासाठी ग्रामीण फॉर्मॅटमध्ये प्रत्येक खेळाडू 100% योगदान देत असतो. ओव्हरचा शेवटचा चेंडू कट लागली आणि स्लिप मध्ये विकेट किपरने पकडलंय शेल. विकेटचं पतन. 7वा झटका लागत असताना टीम जय बजरंग डोंगर नावेला खराब प्रदर्शन राहिलंय. या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम डोंगर नावेचं 7 गडी बाद झालेत. पाहूया आपण कशा पद्धतीने ही विकेट गेली. तिसऱ्या ओव्हरचा हा शेवटचा चेंडू होता. उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर टाकला. राईट अँड ओव्हर द विकेटने जात असताना खरं तर हा व्हाईट होता. व्हाईट चेंडूवर छेडछाड केली आणि बॅटची बॉटम बेस लागत असताना जबरदस्त झेल पकडला विकेट किपरने. 3 ओव्हरचा खेळ समाप्त नाही. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वर. विकेट गेलेत 7.
यानंतर होणारा सामना जय गावदेव जुगरेवाडे आणि जय बजरंग ब्लास्टर मांडवली आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. पहिली इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. तो सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा असेल. सध्या ऑन स्क्रीनवर ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं त्यांचं कटआउट दाखवले गेले. शिवतेज चषकाची संपूर्ण टीम, त्यानंतर ही दूध डेअरी आणि केक शॉप ज्याचे प्रोप्रायटर दिनेशजी घरत आहेत आणि त्याचबरोबर ते मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत. त्यांचे देखील विशेष कौतुक, ज्यांनी या स्पर्धेला विशेष असं सहकार्य केलं. ब्राईट ब्रदर्स केक शॉपचं कटआउट दाखवले गेले. त्याच्यानंतर शिवतेज चषकाची संपूर्ण माहिती दाखवली गेली आणि शिवतेज चषक सध्या फायनलमध्ये जो संघ पोचलाय शिवतेज क्रिकेट संघ नावे, त्यांचं हे कटआउट बॅनर तुम्ही पाहू शकता. हा संघ आपल्या स्वतःच्या आयोजनामध्ये फायनलमध्ये पोचले. चेहऱ्यावर त्यांच्या फोटोमध्ये देखील स्मित हास्य आहे. त्यांचं विशेष अभिनंदन आणि फायनलसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 14 सध्या तरी 31 वर 7 गडी बाद झालेत. फलंदाजी करत असताना पहिल्या इनिंगमध्ये डोंगरनावे संघाला संघर्ष करावा लागतो. चौथ्या ओव्हरला होते सुरुवात. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू अखूट टप्पा होता. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये झेल, विकेटचं पतन. 8वा गडी बाद, 8वा झटका लागत असताना डोंगरनावे टीमला फलंदाज बाद रोहन. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना जय हनुमान कानोल ब टीमची, ज्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतला नाणेफेक करत असताना जिंकल्यानंतर, आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता. हॅप ट्रकर चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला बॅटची एज आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगला झेल पकडला क्षेत्ररक्षकाने. चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर साहिलने विकेट प्राप्त करून दिले. रोहन बाद झालेत. बाद होण्यापूर्वी 2 चेंडू फेस केलेत. एका धावाचं योगदान दिलं. खूप मोठा संघर्ष या मॅच मध्ये करावा लागतो पहिल्या इनिंगमध्ये धावा जमा करण्यासाठी. सुरुवात दमदार झाली होती. पवनच्या बॅटमधून 3 चौकार आले होते. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 धावा होत्या, परंतु आता 31 वरून धावसंख्या पुढे जात नाही. तिचा प्रवास थांबलाय कारण का गोलंदाजी चांगली होते. धावसंख्येला फुल स्टॉप लावला गेलाय. 31 वर 8 गडी बाद. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. पुन्हा नवीन जोडी खेळपट्टीवर. मोहितची साथ देण्यासाठी स्ट्राईक एंडवर 10व्या क्रमांकाचा फलंदाज दीपेश. संपूर्ण संघ बाद होईल का? सर्व खेळाडूंना आज खेळण्याची संधी मिळाली. खरं तर 4 आणि 5 ओव्हरच्या मॅचेसमध्ये ग्रामीण फॉर्मॅट असेल, सिटी क्रिकेट असेल, यामध्ये सर्व खेळाडूंना संधी मिळत नाही, परंतु समोरच्या टीमने गोलंदाजी अगदी अफलातून केली. म्हणूनच डोंगरनावे ब टीमच्या सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी या सामन्यामध्ये मिळते. क्रॉस बॅटने ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न होता. अपील केली परंतु सहमतीने ऑफस्टंपच्या खूपच दूर ठेवला होता. ऑफस्टंपच्या बाहेरचे चेंडू ऑन साइडला खेचण्यासाठी संपर्क करणं गरजेचं असतो. ताकद देखील वापरावी लागते. ते करता आले नाही. फलंदाज दीपेशला हा चेंडू निर्धाव येतोय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत साहिलने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिली. दुसरा चेंडू निर्धाव आलाय. अप्रतिम सुरुवात या ओव्हरमध्ये केली, परंतु प्रत्युत्तर दिले जाईल का बॅटर दीपेशच्या माध्यमातून? पुन्हा एकदा दूर ठेवलाय. नॉस्टेकनवर धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी झाली. ओव्हरथ्रोच्या रूपाने सिंगल धावीचा प्रयत्न होतोय आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना ती एक सिंगल धाव देखील पूर्ण होते आणि वाईटचा इशारा देखील येतोय. या 2 धावा खर्च केले त्या चेंडूवर. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचते. 31 वर धावसंख्या रोखली होती, तिथून बॅटने धावा येत नाहीत आणि अखेरकार एक्स्ट्राच्या मदतीने या 2 धाव्या ऍड केल्या जातात. ओव्हरथ्रो झाला आणि त्याच्यानंतर वाईटचा इशारा देखील पाहायला मिळाला. करंट रेट 9.90 ने सध्या तरी बॅटिंग होते आणि प्रोजेक्टेड स्कोर सांगते की अशीच फलंदाजी झाली तर 49 पर्यंत स्कोर जाऊ शकतो. राईट हँड ओव्हर द विकेटने साहिल लेग स्टंपच्या बाहेर खूपच दूर. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आला, परंतु त्याच्यानंतर गाडी घसरली. आता साहिलची 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात वाईटच्या रूपाने. एक्स्ट्रा धावीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 अंकावर. 8 गडी बाद. इथून विकेट टिकून खेळावं लागेल फलंदाज दीपेश आणि मोहितला, कारण का आता बॅटिंग लाईन पूर्णपणे शिल्लक राहिलेलीच नाही असं म्हणावं लागेल. ओव्हर द विकेटने मोहितसाठी ओव्हर पिच होता, परंतु खोदून काढता आलं नाही. मिस टायमिंग झालं. स्वतः गोलंदाज पोचून उचली करतील तोपर्यंत सिंगल येते मोहितच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली आहे. खरं तर ज्यावेळी भरपूर विकेट जातात, 8 विकेट आता जरी गेलेले आहेत, त्यानंतर शेवटचे जे फलंदाज असतात ते गोलंदाज असतात आणि त्यांना खरं तर बॅटिंग करण्याची संधी मिळत असते. आणि सुवर्ण संधी मोहित आणि दीपेशसाठी. स्ट्राईक एंडवर दीपेश होता. लेन चांगली होती. यॉर्करचा मारा
बॅटचा बॉटम याचा संपर्क झाला, थोडीशी मिसफील पाहायला मिळाली बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. जोपर्यंत फेकी झाली तोपर्यंत सिंगल येते दीपेशच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने धावपलक हळूहळू पुढे जात असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 वर. सुरुवात दमदार झाली, तेव्हा आपण उल्लेख देखील केला होता की सुरुवात चांगली झाली, परंतु क्रिकेट आहे, इथे काही होऊ शकतं. क्रिकेटचा हा चित्र कधीही बदलत असतं आणि ते बदलवलं ज्या अनुमान कानोल बी टीमच्या गोलंदाजाने ओव्हर द विकेटने. गुड लाईनवर पिच झाल्यानंतर बाउन्स होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू निर्धाव आलाय, धावा येत नाहीयेत. 36 वर स्कोर आता थांबला गेलाय. मोहित आणि दीपेश हे 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे फलंदाज मोठे फटके सजवण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु त्याने यश येत नाहीत. या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली साहिलने, एक्स्ट्रा धावा जरूर खर्च केला वाईटच्या रूपाने, परंतु उर्वरित चेंडूमध्ये विविधता दाखवली गोलंदाजी करत असताना साहिलने. राईट हँड ओव्हर द विकेटने ऑन साइडला स्विंग करण्याच्या नादामध्ये क्लीन बॉल, दांडी गोल, विकेटचं पतन. 9वा गडी बाद, 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 36 वर 9 गडी बाद अशी परिस्थिती जय बजरंग डोंगरनाबे बे टीमची. खराब प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ही विकेट गेली. साहिलच्या या ओव्हरचा शेवटचा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या थोडेसे आत आले होते, टप्पा पडल्यानंतर इन स्विंग झाला आणि दांडी गुल ऑफ स्टंप उद्ध्वस्त केला. 4 ओव्हरसाठी 25 मिनिटं खर्च केले, त्यामुळे कानोल बी टीमला 5व्या ओव्हरसाठी शेवटच्या ओव्हरसाठी आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक इनफील्डमध्ये ठेवावा लागेल. सुरुवातीच्या 4 ओव्हरसाठी कानोल ब संघाने क्षेत्ररक्षण करत असताना 25 मिनिटं खर्च केलेत, एक्स्ट्रा 5 मिनिटं खर्च केलेत, ब्रेकचे 2 मिनिटं कट केले तरी देखील 3 मिनिटं एक्स्ट्रा असतील, त्यामुळे आउटफील्डचा एक एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्डमध्ये शेवटच्या ओव्हरसाठी ठेवावा लागेल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जय बजरंग डोंगरनाबे बी टीमची धावसंख्या 36 वर 9 गडी बाद. एक विकेट जर अजून प्राप्त झाली तर ऑल आउट संघ होईल, पूर्ण संघ बाद होईल. सर्व खेळाडूंना संधी मिळलेली या मॅच मध्ये खेळण्याची, संधीचा फायदा केला जाईल का. अकुट पाऊ करण्याचा प्रयत्न, टायमिंग साध्य करता आलं नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये हवेमध्ये चेंडू होता, क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनचे पोचून उचली करून फेकी करतील, तोपर्यंत वेगाने 2 धाबा पूर्ण केल्यात दीपेश आणि रणवीरने. या 2 धाबा येतील दीपेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 2 धाबेच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती 38 वर. जुन्या इनिंगचे 5 चेंडू शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षणाच्या विवरचनेचा विचार केला तर विकेट किपर, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. त्या क्षेत्ररक्षणाच्या विवरचनेमध्ये खूप सारा बदल आता केला गेलाय. यानंतर होणारा सामना जुगरेवाडी आणि मानिवली या दोन्ही कॅप्टनने टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. ओव्हर द विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अपील केली आहे परंतु सहमती नाहीये. बॅट हवेमध्ये फिरली परंतु सहमती नाहीये पंचांची, संपर्क झाला नव्हता. विकेट प्राप्त करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यासाठी अपील केली होती परंतु सहमती नाहीये. स्विच हिटचा प्रयत्न करत होता फलंदाज दीपेश, ज्याने आतापर्यंत 4 चेंडू फेस केले, 3 धावांचे योगदान दिले. 38 वर 9 गडी बाद आहेत ओव्हर द विकेटने. हॅप ट्रकर होता, उंची भरपूर होती, हवेत उडी मारत असताना हुक करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. वाईटचा इशारा येत असताना स्क्वेअर लेग पंचांचा. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 अंकावर. धावा येत नाहीत, धावांसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. डोंगरनाबे टीमला सुरुवात दमदार झाली, 2 ओव्हरमध्ये 28 धावा होत्या परंतु आता 5व्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि इथे विकेटचं बटन, क्लीन बॉल, दांडी गुल, संपूर्ण संघ बाद झालाय. 10वा गडी बाद 39 या धावसंख्येवर. हा कदाचित मसा क्रिकेट असोसिएशनचा इतिहास देखील असू शकतो की जे अनुमान कानोल बी टीमने जय बजरंग डोंगरनाबे ब टीमला ऑल आउट केलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी राहिली पहिल्या इनिंग मध्ये. शेवटचा चेंडू आपण पाहू शकता, त्याच्यावर विकेट घेतली आहे. 5व्या ओव्हरमध्ये टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा आणि स्टंपवर जाऊन चेंडू अदलला. विकेटचं पतन. 10 गडी बाद 39 वर आणि सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये ज्या अनुमान कानोल टीमला 40 धावांची आवश्यकता. अप्रतिम कामगिरी राहिली. नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्या अँगल मध्ये हा रिप्ले दाखवला गेलाय. गोलंदाजीचा निर्णय घेतला कॅप्टनने आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झालेत. थँक्यू. जाऊया आपण मानिवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी जोडले गेलेत. जुगरेवाडी टीमचे कॅप्टन आपण त्वरित यायचे. या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. जय गावदेव जुगरेवाडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग ब्लास्टर मानिवली.
जुगरेवाडी टीमच्या कॅप्टनला शेवटचा पुकार असेल. इनिंग झाल्यानंतर आपण नाणेफेक करतो, हा एक नियमच आहे. त्यामुळे आपण जर पोहोचला नाही तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. त्वरित यायचं, शेवटचा कॉल. सासण्याचे हरीश भोईर या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागत. ते उपस्थित असतील सोमनाथ खाडे सर. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतो आहोत. द्वितीय फेरीची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम मानिवली आणि दुसऱ्या बाजूने जुगरेवाडी. मान्यवरांना विनंती आहे आपण या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. द्वितीय फेरीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. यापुढील सामना आणि द्वितीय फेरीचे सामने 4 षटकांचे असतील, सूचना लक्षात घ्या. मानिवली संघाचा कॉल असणार आहे. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. द्वितीय फेरीची मॅच एका संघाला परास्त करून द्वितीय फेरीमध्ये प्रवेश मिळवलेल्या 2 टीम काटा येतोय. नाणेफेक जिंकले टीम मानिवली. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तेजस, टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग तुफान पाहायला मिळाली, यावेळेस काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारतोय. निश्चितच काय स्ट्रॅटेजी असेल? 4 षटकांची मॅच, जुगरेवाडी समोर आहे. किती धावांपर्यंत रोखशील? 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. तेजस आणि तुझ्या साथीनं फलंदाज साहिल सुंदर खेळले. पुढच्या मॅचसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. ऑनगोइंग मॅच या ठिकाणी चालू आहे, जास्त वेळ घेणार नाही. बाबा, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतास? मी प्रथम फलंदाजी घेतली असती. फलंदाजीच मिळाली आहे. 4 षटकांची मॅच, किती धावा बनवशील? 50 प्लस. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. चला, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सामना चालू आहे. त्या ठिकाणी चेसला होती सुरुवात. निश्चितच मोठा मुकाबला. एका बाजूनं डोंगर नावे ब आणि दुसऱ्या बाजूनं कानोळ ब या 2 संघांच्या दरम्यान सामना चालू आहे. द्वितीय सत्राला होती सुरुवात. जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी भिवंडी ग्रामीणचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. दीपकजी सुतार सर आम्हाला जोडले जात आहेत. थँक्यू सो मच. सर्वांचं पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. आपण पाहतात शिवतेज चषक 2025 हे आयोजन ग्रामस्थ मंडळ नावे आणि शिवतेज क्रिकेट संघ नावे यांनी उभारलेली स्पर्धा. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग चांगली झाली नाहीये. बॅटिंग करत असताना जय बजरंग डोंगर नावे टीमची संपूर्ण संघ बाद झाला. 10 विकेट गेले. 39 धावा जमा झाल्यात आणि 40 धावांची आवश्यकता आहे. कोणताच फलंदाज जास्त वेळ खेळपट्टीवर राहू शकला आणि सुरुवात चांगली करून दिली ती पवनच्या बॅटमधून. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चौकार आले होते आणि त्याची विकेट गेल्यानंतर एका पाठोपाठ एक सर्व फलंदाजाने फक्त हजेरी लावण्याचं काम केलं आणि आता हा सामना सोपा झालाय. दुसऱ्या इनिंगसाठी सामना जिंकण्यासाठी 5 ओव्हरमध्ये जय हनुमान कानोल ब टीमला 40 धावांची आवश्यकता आहे. परंतु लो स्कोरिंग मॅच देखील या मैदानामध्ये जिंकता येते. त्याच्यासाठी पॉवर पिचच्या 2 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. राऊंड द विकेटने पहिला चेंडू ओव्हर पिच होता, लॉब करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करतोय. विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज मोहितने. फलंदाज बाद राजेश. झटका लागत असताना जय हनुमान कानोल ब टीमला आपण उल्लेख देखील करत होतो की लो स्कोरिंग मॅच देखील जिंकता येते. त्याच्यासाठी 5 ओव्हरमध्ये 40 धावा डिफेन्स करायचे आहेत. पॉवर पिचचे 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी कामगिरी चांगली केली तर नक्कीच या सामन्यामध्ये पकड निर्माण करता येईल. ओव्हर पिच चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, लॉफ करण्याचा प्रयत्न केला, टायमिंग साध्य करता आलं नाही.
आणि मिड ऑफ मध्ये चांगला चेल आणि त्याच्यानंतर मैदानामध्ये जल्लोष पाहायला मिळतोय जय बजरंग डोंगरनाबे ब टीमचा. सुरुवात चांगली करून दिली. पहिल्या चेंडूवर मोहितच्या खात्यामध्ये विकेट आली. गोल्डन डकचा शिकार ठरला. फलंदाज राजेश खातं देखील स्वतःचं ओपन करता आले नाही. आणि तिसऱ्या क्रमांकावर आता सागर नॉन स्ट्राईक एंडवर त्यांची साथ देण्यासाठी बंटी मैदानाच्या आतमध्ये आलेत. एकच बंटी, आपला बंटी, याच्यावर आता संपूर्ण समर्थकांच्या नजरा असतील. त्याला चांगला खेळ दाखवावा लागेल. विकेट गेल्यानंतर बंटीला मैदानामध्ये पाठवलंय. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना डोंगरनावे टीमच्या फलंदाजाने नाराज केलं. बॅटिंग त्यांची चांगली झाली नाहीये, परंतु दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी चांगली करावी लागेल तर या सामन्यामध्ये पकड निर्माण करता येऊ शकते. बंटी स्ट्राईक एंडवर. बंटीसाठी राऊंड द विकेटने उजवेष्टीच्या बाहेर होता. हा चेंडू वाईट येतोय. वाईट चेंडूच्या रूपाने एक एक्स्ट्रा धाव धावफलकावर लागत असताना खातं ओपन होतं धावफलकाचं. सिंगल धाव, एक विकेट अशी सुरुवात. एक चेंडूचा खेळ समाप्त झाले. 40 धावा डिफेन्स करायच्या आहेत दुसऱ्या इनिंगमध्ये. जानमन कानोल भ टीमला विजयासाठी ज्यावेळेस पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बाहेर आहे. नॉन स्ट्राईक एंडवरून धाव घेण्याचा प्रयत्न होता. रागाने फिकी स्ट्राईक एंडवर. 2 वाईट चेंडू हाताळलेत. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली गोलंदाज मोहितने, परंतु आता 2 खराब चेंडू पाहायला मिळालेत. 40 धावा डिफेन्स केल्या जातील का डोंगरनावे टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उजवेष्टीच्या बाहेर वाईट चेंडूची हॅट्रिक केली गोलंदाज मोहित यांनी. पहिल्या चेंडूवर विकेट आली. पहिल्या चेंडूवर जी विकेट प्राप्त केली तेव्हा देखील ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवली होती. ओव्हर पिच चेंडू टाकला होता, तो लॉफ्टेड फटका फसला आणि आता देखील व्हाईट यॉर्करचा तो प्रयत्न करतोय, परंतु त्याच्यामध्ये त्याला यश येत नाहीयेत. समोर बंटी आहे, प्रत्युत्तर देईल का. इथे हा निर्धाव चेंडू. 3 चेंडू वाईट टाकले आणि त्याच्यानंतर चौथा चेंडू आता चांगला आपल्याला पाहायला मिळाला. आता कुठेतरी गोलंदाज मोहितला मात्र सूर गवसलाय, लय सापडली आहे. प्रत्येक गोलंदाजाला इकॉनॉमी गोलंदाजी करावी लागेल तरच या 5 ओव्हरमध्ये 40 धावा त्यांचं संरक्षण होऊ शकतं. बॅकफुटला जात असताना पंच केलाय, खूपच चांगला पॉइंट आणि कव्हर मधून गॅप मधून चेंडू चालले. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. शर्यत होती आणि अखेरकार ती शर्यत चेंडू जिंकलाय. चौकार येतोय फलंदाज बंटीच्या खात्यामध्ये. सुरुवातीला आपलं खातं ओपन करण्यासाठी संघर्ष करत होता, परंतु काय जबरदस्त गॅप पाहायला मिळाला. रिकामी जागे भरा अशा पद्धतीने ती जागा भरली बंटीने आणि बंटीच्या माध्यमातून 4 धावा धावफलकावर सोडल्या गेलेत. 2 क्षेत्ररक्षकांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पायाने देखील चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आउटफील्ड फास्ट असताना चेंडू मैदानाच्या बाहेर. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वर. 1 विकेट. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 171 चौकार आणि 158 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. भरपूर संख्येने निर्धाव चेंडू काढावे लागतील, विकेट प्राप्त करावे लागतील. या सामन्यामध्ये पकड निर्माण करायची असेल डोंगरनावे टीमला तर राऊंड विकेटने. बंटीसाठी ऑन साइडला खेचलाय. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पोहोचलाय चेंडू पर्यंत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. चौकाराचं रक्षण केले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. चौकाराचं रक्षण केलंय जरूर, परंतु 2 धावा पूर्ण होतात खेळपट्टीवर आणि 2 धाबीच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 या अंकावर. सरासरी खूपच कमी आहे आणि ती कमी सरासरीमध्ये तुम्हाला चौकारांचं रक्षण करावं लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज झाले आता चौकारांचं रक्षण करायला, परंतु गोलंदाजाला विकेट देखील प्राप्त करावे लागतील. बंटीसाठी हा ओव्हर पिच होता. लॉफ्टेड फटका. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. बंटीच्या बॅट मधून आलेला दुसरा दणदणीत चौकार आणि आता खेळाडू कक्षामध्ये टाळ्या सिट्ट्यांचा गजर येऊ लागलाय, कारण का बंटी चांगली बॅटिंग करतोय. राऊंड द विकेटने राईट हँड बॅटरला जात असताना अगदी पुढ्यात टाकला होता. बॉटम इनचा वापर करत असताना खूपच चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. गॅप मधून हा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या अंकावर. 1 गडी बाद. 5 चेंडूमध्ये 13 धावा. या मोहित गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. जल्लोषाला सुरुवात झाली होती. राजेशला बाद केलं, परंतु बंटी मैदानाच्या आतमध्ये आला आणि हा A1 बंटी आता A1 फलंदाजी करतोय. चौकारांची हॅट्रिक तर होऊ शकत नाही, परंतु षटकार जर आला तर 100 रुपयाचं पारितोषिक जयेश ठाकरे यांच्या माध्यमातून दिलं जाईल. अपील केल्याने उचलून धरले. विकेटचं पतन. फलंदाज बाद बंटी. रिव्ह्यू सिस्टीम फक्त रनआउट आणि बिमर साठी आहे. फलंदाजाला बाद घोषित केले. शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिली गोलंदाज मोहितने. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 कानोल बी टीम ची ही परिस्थिती पाहायला मिळते. चांगल्या स्थितीमध्ये कानोल ब संघ आहे. बंटी चांगला खेळ करत होता, त्याची विकेट
प्राप्त झाली आहे ती प्राप्त करून दिली. गोलंदाज मोहितने राऊंड विकेटने जात असताना अगदी पायावर जाऊन अदलला चांगला निर्णय म्हणावा लागेल पंचांचा. रिप्लेमध्ये आपण पाहिलं, ऑन स्क्रीनवर हा रिप्ले दाखवला गेलाय. डायरेक्ट पायावर जाऊन चेंडू अदल आणि पाय अगदी स्टंपच्या मधोमध होता, चांगला पकडला गोलंदाज मोहितने फलंदाज बंटीला आणि दुसरी विकेट गमावली. 13वर 2 गडी बाद. अजूनही सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. जयेश ठाकरे यांनी बंटीसाठी सुवर्ण संधी लावली होती की षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. तोच बंटी बाद झालाय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार जरूर आले होते. बाद होण्यापूर्वी बंटीचा विचार केला तर 4 चेंडूमध्ये त्यांनी 12 धावांचं योगदान दिलं. 24 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये पकड तर निर्माण झालीच आहे जे अनुमान कानोल बी टीमची, कारण का 5 ओव्हरमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात चांगली झाली, परंतु या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल जय बजरंग डोंगरनावे टीमला तर गोलंदाजी चांगली करावी लागेल, विकेट प्राप्त करावी लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आलेत. अजूनही विकेट जर प्राप्त केल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो. विकेट जर प्राप्त केल्या तर दबाव नक्कीच निर्माण होईल. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस कानोल ब संघ गोलंदाजी करत होता त्यांनी डोंगरनावे संघाला ऑल आउट केलं, त्याच पद्धतीने जर गोलंदाजी झाली, मोठ्या संख्येने विकेट जर घेतल्या तर दबाव निर्माण होऊ शकतो. पहिल्या ओव्हरसाठी 7 मिनिटं खर्च केलेत. याच मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये आउटफील्डमध्ये आपल्याला शेवटच्या ओव्हरसाठी एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक ठेवला होता आणि ती परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे वेळेचं बंधन आहे, जास्त वेळ खर्च करू नका. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू कट केला आहे. पॉईंटमध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक पोहोचून जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत सिंगल येते फलंदाज सागरच्या खात्यामध्ये आणि सिंगलच्या मदतीने सागरने आपल्या डाबाला सुरुवात केली. टीमची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली. षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी धनाजीवर दिली गेली. इथून जर आपण रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 6ची सरासरी जरी गाठली तरी देखील हा सामना सहजतेने कानोल ब संघ जिंकू शकतो. राऊंड विकेटने राईट हँड बॅटरसाठी साहिल फुल टॉच आहे समोर, कॅपमधून चेंडूला दिशा दिली आहे, खूपच चांगला स्ट्रोक होता, सिंगल येते. साहिलने जरी षटकार ठोकला तर जयेश ठाकरे यांच्या माध्यमातून षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. या ओव्हरमध्ये पहिल्या 2 चेंडूमध्ये धनाजींनी 2 सिंगल धाबा खर्च केल्यात, विकेट त्याला प्राप्त करावी लागेल. 4-5 विकेट जर गेल्या, अर्धा संघ जर खेळाडू कक्षामध्ये परतावला तर संधी निर्माण होऊ शकते डोंगरनाव्या टीमसाठी. यावेळेस फुल टॉच होता, ऑफ स्टंपच्या आत येऊन ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, नॉस्ट्राइक इनवर डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला परंतु संपर्क करू शकले नाहीयेत, डायरेक्ट हिट करू शकले नाहीयेत. कोणती धाव नाही या चेंडूवर. चांगली गोलंदाजी ओव्हरमध्ये धनाजीच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च केलेत परंतु विकेट त्याला प्राप्त करता आली नाही. सागर स्ट्राइक इनवर, राऊंड विकेटने सागरसाठी. बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क करू शकले नाहीत. इकॉनॉमी गोलंदाजी करावी लागेल. इकॉनॉमी गोलंदाजी झाली, विकेट जर प्राप्त केल्या तर इथून दबाव निर्माण होऊ शकतो आणि तो दबाव आता निर्माण केले गोलंदाजी करत असताना डोंगरनावे टीमने कानोल ब टीमच्या विपक्षामध्ये. 15वर 2 गडी बाद. धनाजी चांगली गोलंदाजी करतोय, पुढ्यात टाकलाय, बॅटची कडा आणि स्लिप मध्ये झेल. विकेट क्रमांक तिसरा झटका लागत असताना कानोल बी टीमला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त केली. धनाजीने ऑफस्टंपच्या बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न केला, डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला आणि शॉर्ट थर्डमॅन मध्ये स्लिप त्या ठिकाणी होती, सरळ त्याच्या हातामध्ये झेल. विकेट किपरने देखील प्रयत्न केले, चांगला झेल पकडला, फलंदाज बाद. सागरच्या रूपाने विकेट क्रमांक 3 गमवावी लागते आणि सागर बाद झाल्यानंतर 5व्या क्रमांकाचा फलंदाज प्रशिक मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये धनाजीचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च करत असताना एक महत्त्वाची विकेट त्यांनी प्राप्त करून दिली. या ओव्हरचा शेवटचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2 झाले समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठलाग करत असताना कानोल बी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15वर 3 गडी बाद आणि आता सामना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 25 धावा. खरं तर सुरुवातीला असं वाटलं होतं की कानोल ब संघ सहजतेने विजय प्राप्त करू शकतो कारण का 5 ओव्हरमध्ये 40 धावांची आवश्यकता होती. हे प्रेक्षकांना वाटलं होतं की हा सामना एकतर्फी होईल परंतु या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीच्या जोरावर डोंगरनावे टीमने आता पकड निर्माण केली. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या. मोहितच्या विपक्षामध्ये 2 चौकार आले होते परंतु त्या मोहितने पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त करून दिले आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धनाजीचा विचार केला तर धनाजीने
2 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील प्राप्त करून दिली आणि आता सामना थोडासा कठीण झालाय कानोल बी टीम साठी. विकेट जर प्राप्त केले तर अजूनही दबाव निर्माण होऊ शकतो. सुरुवातीला 2 ओव्हर आपण या स्पर्धेच्या आयोजक नावेगाव एंड कडून गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु आता गोलंदाजी होईल मसा एंड कडून. खरं तर मसा हे गाव चर्चेत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून या नावाची ओळख राहिली. 15 ते 20 दिवस ती यात्रा सुरू असते. संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा पाहण्यासाठी प्रेक्षक त्या ठिकाणी येत असतात आणि त्या मसा परिसर असोसिएशनच्या अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नावे गाव देखील अगदी त्या मसा गावाच्या अगदी जवळ आहे. त्या परिसरातील हा क्रिकेट सध्या तुम्ही पाहताय. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पहिला चेंडू बॅटची कडा लागली आहे का, अपील केली आणि अपीलीला सहमती देत असताना विकेटचं पतन. चौथा झटका लागत असताना टीम कानोल बीला. जास्त वेळ खर्च करू नका, वेळेचं बंधन असेल. आयोजकांकडून आपल्याला वारंवार सूचना दिल्या जातात. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने जात असताना टप्पापर्यंत थोडासा आतमध्ये येत होता, बॅटची कडा लागली आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन. अजूनही मॅच ऑन आहे. या मॅच मध्ये पकड निर्माण केली आणि त्याच्यानंतर जल्लोष पाहू शकता खेळाडूंचा. त्यांना देखील माहिती आहे, डोंगरनावे टीमला देखील माहिती आहे की इथे विकेट महत्वाचे आहेत. विकेट जर आले तर दबाव निर्माण होऊ शकतो. चौथा गडी बाद झाले. 15 या धावसंख्येवर संघ कानोल आता कठीण परिस्थितीमध्ये सापडलाय. इथून सामना जिंकण्यासाठी 23 चेंडूचा खेळ शिल्लक आणि अजूनही 25 धावांची आवश्यकता. षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. धीरजसाठी ही सुवर्ण संधी आहे. जयेश ठाकरे आणि भास्कर यांच्या माध्यमातून 17 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 4 गडी बाद झालेत 15वर. संकटामध्ये संघ सापडलाय. यावेळी सुडवलाय पॉइंट आणि कव्हरच्या मधून दिशा दिली होती. चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक पोहोचून जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि अखेरकार ती दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धाबेने टीमची धावसंख्या 17वर जाऊन पोहोचते. धीरज नवीन फलंदाज आले होते आणि त्याच्या बॅटमधून या 2 धावा जोडल्या गेल्यात. 15 पासून स्कोर पुढे जात नव्हता आणि अखेरकार त्या स्कोरला जो पूर्ण विराम लागला होता तो पूर्ण विराम दूर करण्याचं काम धीरजने केलं. स्वतःचा अकाउंट देखील 2 धाब्यांशी ओपन केलंय. आकाश लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा कट केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये पॉइंटचे क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत सिंगल येते धीरजच्या खात्यामध्ये. आता एकेरी दुहेरी धावाने इथे प्रवास सुरू ठेवलाय. जे अनुमान कानोल ब टीमने आता हा प्रवास एकेरी दुहेरी धावाने सुरू ठेवला. त्यांना देखील माहिती आहे की 4 विकेट गेलेत. इथून जर अजून विकेट गेली तर दबाव निर्माण होऊ शकतो. राऊंड द विकेटने अपील केली, अगदी पुढ्यात टाकला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट यॉर्करचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर देखील ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्यासाठी सज्ज झाले होते प्रशिक, परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. आकाशने काय गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये, सुंदर गोलंदाजी. 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट. 4 चेंडूचा खेळ या ओव्हरचा समाप्त झालाय. रिक्वायर्ड रेट आता वाढलाय, भरपूर वाढलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क करू शकले नाही. डायरेक्ट हिट आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज बाद. 5वा झटका लागत असताना कानोल ब टीमला संघ आता संकटामध्ये सापडलाय. सुरुवातीलाच आपण उल्लेख करत होता, पाहू शकता कशा पद्धतीने विकेट घेतली. विकेट किपरने थोडीशी चुकी केली होती. लेग स्लिप मध्ये जात असताना विकेट किपर तिथे पोहोचले आणि डायरेक्ट हिट केलंय. दुसऱ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दुसऱ्या अँगल मध्ये हे दृश्य आपण पाहू शकता. डायरेक्ट हिट स्टंप उद्ध्वस्त केले. विकेटचं पतन धावबतच्या रूपाने. झटका क्रमांक 5वा लागत असताना फलंदाज बाद झालेत 5 आणि आता संघ संकटामध्ये सापडलाय. पाच गडी बाद झाल्यानंतर 7व्या क्रमांकावर फलंदाज सॅम मैदानाच्या आतमध्ये. नॉनस्ट्रायकिंगवर धीरज आहेत, त्यांनी 3 धावांचं योगदान दिले आणि आता सामना जिंकण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. या लो स्कोरिंग मॅच मध्ये पकड निर्माण केली ती डोंगरनावे टीमने. 13 चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी आकाशची तिसऱ्या ओव्हरमध्ये, ज्यांनी 2 विकेट घेतलेत. 1 धावबतच्या रूपाने विकेट आली. ओव्हरचा शेवटचा चेंडू ऑन साइडला पुल खेळलाय. काव कॉर्नर मधून चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सॅमने मात्र चौकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. ऑन साइडला खेचला, काव कॉर्नर मध्ये ताकदीने हा फटका सजवला आणि चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार चौकार आले सॅमच्या खात्यामध्ये. सॅमने चौकाराने आपल्या इनिंगला सुंदर सुरुवात केली. इनिंग 3 ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्ती नंतर
5 गडी बाद आणि टीमची धावसंख्या 22 वर धावून पोहोचली. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठलाग करत असताना कानोल बी टीमची धावसंख्या 22 वर 5 गडी बाद आणि आता सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9ची सरासरी इथून सामना जिंकण्यासाठी पूर्ण करावी लागेल कानोल बी टीमला. सॅमच्या बॅटमधून आलेला चौकार खूप महत्वाचा होता आणि आता ड्रिंक्स ब्रेक झालाय. इथून ड्रिंक्स ब्रेक नंतर थोडीशी चर्चा होईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मध्ये आणि फलंदाज देखील चर्चा करतील. यानंतरचं दृश्य कशा पद्धतीने असेल हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हा सामना रंगलाय. या सामन्यामध्ये रंगत निर्माण केली आहे. जय बजरंग डोंगरनावे बी टीमच्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये मोहितने 2 विकेट घेतले, 13 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये धनाजीने 2 धावा देत असताना एक महत्वाची विकेट घेतली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आकाशने 7 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने प्राप्त केली आणि धावबादच्या रूपाने देखील विकेट आली होती. आणि आता 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 18 धावांची. 12 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सामना रंगलाय. एकीकडे कानोल ब संघ तर दुसरीकडे डोंगरनावे ब संघ यांच्यामध्ये ही लढाई. दोन्ही टीमच्या पुढे नावाच्या पुढे ब हा शब्द आहे. परंतु या मॅच मध्ये कोण आपले स्थान टिकून ठेवेल. मॅच रंगली आहे. जबरदस्त कामगिरी आली. फलंदाजी करत असताना डोंगरनावे टीमची फलंदाजी चांगली झाली नाही, परंतु गोलंदाजी अप्रतिम राहिली. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 3 विकेट आल्या आणि त्याच्यानंतरच्या सामन्यामध्ये त्यांनी पकड निर्माण केले. आता संकट मोचकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल सॅमला. संकट मोचकाची भूमिका त्याला पार पाडावी लागेल. त्याने चौकाराने आपल्या इनिंगला सुरुवात केली. तो सॅम नॉनस्ट्राईक एनवर तर स्ट्राईकवर धीरज आहे. त्याच्या बॅटमधून 3 धावा आले. 2 चेंडू फेस करत असताना षटक क्रमांक 14 दोन्ही टीमसाठी महत्वाचा असेल. गोलंदाज सज्ज. धनाजी यावर चौथ्या ओव्हरची जबाबदारी दिली. याच धनाजीने ओव्हर क्रमांक 2 देखील टाकलं. त्यावेळी 2 धावा दिल्या आणि 1 विकेट प्राप्त केली होती. हरिचंद शेलके यांच्या माध्यमातून धनाजीने जर 3 विकेट घेतले तर 200 रुपये दिले जातील. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच दूर होता. वाईटचा इशारा. वाईटने या ओव्हरला धनाजीने केली सुरुवात. धनाजीचं हे वैयक्तिक दुसरं षटक आहे. षटकार जर ठोकला तर धीरज देसले यांच्याकडून 500 रुपये. धीरज देसलेसाठी 500 रुपये दिले जातील. प्रकाश कुंज यांच्या माध्यमातून, कुर्ले यांच्या माध्यमातून, प्रकाश कुर्ले यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर जयेश ठाकरे यांच्या माध्यमातून देखील 100 रुपये. यावेळी बुंद्यात होता. अपील केली आहे. सहमती मिळेल का? काय जबरदस्त डिलिव्हरी गोलंदाज धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. रिव्ह्यूचा वापर केलाय का हे देखील पाहावं लागेल. कशासाठी अपील आहे हे देखील पाहावं लागेल. सुरुवातीला अपील कॅचसाठी झाली, त्याच्यानंतर रनआउट ची देखील संधी त्या ठिकाणी होती. कशासाठी अपील केली हे देखील पाहावं लागेल. पंच त्यावर एकत्र येऊन निर्णय देतील. तिसऱ्या पंचांची टीव्ही पंचांची मांग केली आहे रनआउटसाठी. रिव्ह्यूचा वापर केलाय क्षेत्ररक्षण करणारी टीम डोंगरनावे टीमने. आणि आता पाहावं लागेल की फलंदाज बाद आहे की नाही. 5 गडी बाद झालेत. भास्कर कुर्ले, जयेश ठाकरे, प्रकाश कुर्ले, सौरभ देसले यांच्या माध्यमातून 100 रुपये लावले गेलेत षटकारासाठी. कोणताही फलंदाज जरी षटकार ठोकेल तर त्याच्यासाठी 100 रुपये दिले जातील. धीरजसाठी 500 रुपये लावले गेलेत. प्रकाश कुर्ले यांच्या माध्यमातून पैशाचा पाऊस होतो, परंतु आता तिसरे पंच काय निर्णय देतील याची आपण आता वाट पाहूयात. फलंदाज बाद. बॅट हवेत होती आणि फलंदाज बाद झाले. स्ट्राईक एंडवर धीरजवरच पैशाचा पाऊस पाडला होता, लावला होता कानोल बी टीमच्या सर्व समर्थकांनी, परंतु आता धीरज बाद झालाय. धीरज फलंदाज बाद होते. 6वा झटका लागत असताना टीम कानोल बी ला काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अप्रतिम कामगिरी. क्षेत्ररक्षण करत असताना देखील सर्व क्षेत्ररक्षकांनी 100% योगदान दिलं या मॅच साठी. 40 धावा डिफेन्स करायच्या होत्या 5 ओव्हरमध्ये आणि सुरुवातीला मॅच सुरू झाली त्यावेळेस कॉम्बॉक्स मधून मी उल्लेख केला होता की 40 धावा देखील क्रिकेटच्या या पटलावरती 5 ओव्हरमध्ये तुम्हाला त्याचं संरक्षण करता येईल, डिफेन्स करता येतील.
त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची साथ ती जी आवश्यकता होती आणि विकेट प्राप्त करावी लागतील आणि तीच कामगिरी जय बजरंग डोंगरनावे ब टीमने केली. 6 गडी बाद झालेत. टीमची धावसंख्या स्थिरावली 23 वर. जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा रिक्वायर्ड रेट वाढणार आहे आणि तो आता वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर संचित, नॉन स्ट्राईक एंडवर समाधान. धीरज गोलंदाजी मार्कवर. धनाजी लेग कटर होता, खेळू शकले नाहीयेत. अप्रतिम डिलिव्हरी. या धीरजनेच पिटूचं षटक हाताळलं, त्यावेळेस 2 धाबा आणि 1 विकेट प्राप्त केली. आपल्या गोलंदाजीची जादू दाखवत असताना हा डोंगरनावे टीमचा गोलंदाज धनाजी यांनी धीर दिले अखेरकार या मॅच साठी गोलंदाजी करत असताना. राईट हँड राऊंड विकेटने मारा सुरू आहे. पुन्हा एकदा शांत ठेवले गेलं समाधान यांना. 2 चेंडू निर्धाव आलेत. खातं ओपन करण्यासाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. संचित स्ट्राईक एंडवर आहेत. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील, जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल धाव आली आहे संचितच्या माध्यमातून आणि तिसऱ्या पंचांची मांग केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. नो बॉल साठी बीमर चेंडूसाठी तिसऱ्या पंचांची मांग केली आहे. एक रिव्ह्यू तुम्ही वापरू शकता आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने आता रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला गेलाय. तिसरे पंच जोडले गेलेत कंट्रोल रूम मध्ये. काय निर्णय येईल त्याच्यासाठी आपण वाट पाहूया. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फेअर डिलिव्हरी. पिंक क्रीजचा तो पुढे होता फलंदाज, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते रिव्ह्यू गमावलेला आहे. खरं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमने देखील रिव्ह्यू सिस्टीमचा वापर केला आणि तिथे त्यांना यश मिळालं. रनआउटच्या रूपाने विकेट देखील आली होती. 6 विकेट गेले 24 वर आणि सामना जिंकण्यासाठी आता 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 8 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही किती धावांची आवश्यकता आहे तर अजूनही सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. राऊंड विकेटने अगदी पुढ्यात टाकला होता. बॅट वेगाने फिरवली. ऑन साइडला ताकदीने फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू आपल्या गतीने यावेळी धनाजींनी फलंदाजाला बीट केले. डॉट चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी. या ओव्हरमध्ये धनाजींनी 1 विकेट प्राप्त केली आणि 2 धाबा खर्च केलेत. अप्रतिम गोलंदाजी. ही गोलंदाजी आवडली असेल तर धनाजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक. हा चेंडू देखील डॉट आलाय. डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठलाग करत असताना कानोल बी टीमची धावसंख्या स्थिरावली ती 24 वर आणि सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. संपूर्ण या दुसऱ्या इनिंगमध्ये धनाजींनी 2 ओव्हर आपल्या पूर्ण केले. आपल्या कोट्यातून या 2 ओव्हरमध्ये त्यांनी धावा खर्च किती केल्या हे देखील पाहावं लागेल. धावा खर्च केल्या 4 आणि विकेट प्राप्त झाल्यात 2. पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये इनिंगचं दुसरं षटक हाताळलं, त्यावेळेस 1 विकेट घेतली होती, परंतु या ओव्हरमध्ये देखील त्यांनी विकेट घेतलेली आहे, परंतु ती विकेट रनआउटच्या रूपाने होती. म्हणजेच 2 ओव्हरमध्ये धनाजींनी 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट घेतली. इकॉनॉमी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी धनाजीची राहिली. 40 धावा डिफेन्स करण्यासाठी महत्वाचा जो वाटा होता तो उचलला गोलंदाजी करत असताना धनाजींनी आणि अखेरकार फलंदाजांना बांधून देखील ठेवलं आणि विकेट देखील प्राप्त केलं. 6 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे संचित आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज सॅम आणि संचितची ही जोडी.
दोन सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावा पूर्ण करतील का आणि या रोखण्यासाठी धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी दीपेशवर दिली गेली. आतापर्यंत काय झाले हे विसरून इथून जरी कानोल टीमने सुरुवात केली तरी देखील 6 चेंडूमध्ये या 16 धावा पूर्ण होऊ शकतात. त्याच्यासाठी पहिल्या 2 चेंडूपैकी एखादा चेंडू संचितला मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. अप्रतिम मॅच. 40 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. राऊंड द विकेटने पहिल्या चेंडू टप्पापर्यंत लेग कटर होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये विकेट किपरने केली चुकी. डायरेक्ट हिटची आवश्यकता होती का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नॉस्टॅक एंडवर केला. इथे काय घडलंय पंच काय निर्णय देतील? बायच्या रूपाने ही सिंगल धाव येते. बायच्या रूपाने ही एक सिंगल धाव येते असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज 5 चेंडूमध्ये. खरं तर नॉस्टॅक एंडवरून सॅमने धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. संचित धाव घेण्यासाठी इच्छुक नव्हता. सॅमकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे कारण का सॅमच्या माध्यमातून एक चौकार आलाय. चौकाने त्यांनी आपल्या इनिंगला सुरुवात केली होती आणि आता 5 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. एक मोठा फटका सजवला गेला तर या मॅचमध्ये कानोल ब संघाचं वर्चस्व राहील, परंतु डॉट चेंडू आला तर इथे दबाव निर्माण होऊ शकतो. दीपेश राऊंड विकेटने ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न अपील केली परंतु सहमती नाहीये. अखेरकार धावबादच्या रूपाने अजून एक विकेट. सॅम देखील बाद ज्याला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला होता संचितने त्याची देखील विकेट प्राप्त झाली आहे. 7वा गडी बाद झाले. खराब खेळी राहिली बॅटिंग करत असताना कानोल ब टीमची. 40 धावांची आवश्यकता होती. 5 ओव्हरचा हा खेळ सुरू होता परंतु आता 7 गडी बाद झालेत. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. विकेट किपर चेंडू घेऊन यष्ट्यांपर्यंत पोहोचले आणि यष्टा उद्ध्वस्त केल्यात. बॅट हवेत होती आणि बॅट टिकवण्याचा देखील क्रीजमध्ये पोहोचण्याचा देखील प्रयत्न सॅमने केलेला नाहीये. सॅमकडे भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या. तो देखील 4 धावा बनवून बाद झाले. 4 चेंडू त्याने फेस केलेत आणि आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. विकेट गेलेत 7-25 वर धावसंख्या रोखली गेली आहे. 4 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आणि काय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं जय बजरंग डोंगरनाबे ब टीमच्या माध्यमातून. बॅटिंग लाईन चांगली झाली नाही परंतु प्रत्येक क्षेत्ररक्षकाने 100% या मॅच साठी दिलंय. हेच तर क्रिकेट आहे. कधी काही होऊ शकतं आणि ते होत असताना या मॅच मध्ये 40 धावा डिफेन्स होतील का हा प्रश्नचिन्ह आहे. या विलिस बॉटमॅनचा वापर करत असताना चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पुन्हा धावबाची संधी. बॅट हवेत. विकेट सपतन. 8वा गडी बाद. धावबादच्या रूपाने विकेट गेलेत भरपूर या इनिंग मध्ये आणि आता सामना जिंकणं कठीण झालंय. कानोल बी टीमला दयनीय परिस्थितीमध्ये संघ सापडलाय. खराब प्रदर्शन राहिलंय बॅटिंग करत असताना कानोल ब टीमचं. ऑन साइडला बॉटमॅनचा वापर करत असताना दिशा दिली होती कार्पेटच्या सहाय्याने. डीप मिड विकेट मध्ये थोडीशी फंबलिंग झाली. तिचा फायदा घेत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फसला आणि धावबादच्या रूपाने विकेट सपतन. 8वा गडी बाद झालाय. आता चेंडू शिल्लक राहिलेत या ओव्हरचे 3 आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 14 हे समीकरण शिल्लक राहिले. सुरुवातीला 30 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता होती. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी कानोल ब टीमला. परंतु खूपच चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना डोंगरनावे ब टीमची राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये मोहितने 2 विकेट घेतले. 13 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये धनाजीने 2 धावा देत असताना 1 विकेट प्राप्त करून दिली. आकाशचं 3रं षटक अप्रतिम राहिले. त्यांनी 7 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याला देखील आली. धनाजीचं 4थं षटक ज्यांनी फक्त 2च धावा खर्च केल्या. रनआउटच्या रूपाने विकेट देखील आली आणि आता या ओव्हरमध्ये रनआउटच्या रूपाने 2 विकेट दीपेशच्या या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. 3 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये दीपेशने 2 धावा खर्च केलेत आणि आता सामना जिंकण्यासाठी 3 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. साहिल स्ट्राईक एंडवर. नॉस्टॅक एंडवर संचित. लेफ्ट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर आहे. हा सामना जिंकायचा असेल कानोल ब टीमला तर एक मोठा फटका या येणाऱ्या चेंडूवर सजवावा लागेल तरच तो जो दबाव निर्माण झालाय तो दबाव दूर होऊ शकतो. परंतु युवा गोलंदाज दीपेशने अप्रतिम कामगिरी या स्लॉग ओव्हर मध्ये केली आहे. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये बदल केला गेलाय. लेफ्ट हँड बॅटरसाठी डीप स्क्वेअर लेग मिड विकेट असे क्षेत्ररक्षण ऑन साइडला ठेवले गेलेत. ऑफ स्टंपच्या बाहेरून गुड लाईनवर पिच करत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू डॉट आणि आता 2 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार ठोकले तरी देखील हा सामना जिंकला जाऊ शकत नाहीत. परंतु गोलंदाजाने ठरवलं की हा सामना कानोल बी टीमला जिंकून द्यायचा. एखादी चुकी केली तर त्याचा फायदा कानोल ब संघाला होऊ शकतो. तशी चुकी करेल का दीपेश? वाह, खास चेंडू हाताळलेत. विविधता दाखवतोय गोलंदाजी करत असताना दीपेश. या अगोदरचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. यावेळी अगदी शरीरावर चेंडू फेकून दिला होता गोलंदाज दीपेशने.
आणि अखेरकार या सामन्यामध्ये विजयाची पताका रोवत असताना जय बजरंग डोंगर नावे ब संघ अप्रतिम कामगिरी. 5 ओव्हरमध्ये 40 धावांची आवश्यकता होती. सुरुवातीलाच आपण उल्लेख केला होता की सामना जिंकला जाऊ शकतो. शेवटच्या चेंडूवर क्लीन बॉल, दांडी गुल आणि अखेरकार 14 धावांनी हा सामना जिंकलाय तो जय बजरंग डोंगर नावे ब टीमने. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत डोंगर नावे ब संघासाठी. 40 धावा कानोल बी समोर डिफेन्स केल्या. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने दीपेशने दांडी गुल केली फलंदाजाची. त्रिपला उद्ध्वस्त झाल्यात आणि सामना 14 धावाने जिंकला. 30 चेंडूमध्ये 40 धावा रोखल्या. एक नवीन इतिहास मैदानामध्ये घडवला. जबरदस्त कामगिरीने अप्रतिम सामना, प्रेक्षणीय सामना पाहायला मिळाला. मॅचची समरी तुमच्या